रामकृष्ण हरी मंडळी. चला आज आपण चाललो एक नवीन जागी, पुण्यामधल्या प्रसिद्ध अशा केतकाळी बालाजी. आणि जमलं तर आपल्याला जायचं जेजुरीगड आणि परत दोन्ही फिरोज तर आपल्याला पूर्ण वेळ जाईल. समोर दाखवा कसा सुंदर नजारा आहे आज. वातावरण सुंदर वातावरण आहे आज आणि मस्त फिरायला जाऊ आज आपण. आपल्या बरोबर आहे सिद्धी आणि राणी. ही आपली लाल परी घेऊन सकाळी निघालो आपण 9 वाजता. पावसाचा सीझन आहे पण पाऊस नाही आहे. चांगला आहे आपल्याला फिरायला निघाल्यावर. पाऊस नसलेला चांगला असतो. तिथं आपल्याला मस्त सारं डोंगर दर्या आणि डोंगरातून रोड घाट सेक्शन असं पाहायला भेटतं. एक्सप्लोर करू आज तिरुपती बालाजी आणि जेजुरीगड बघू आपण. टाईम आहे झालं तर. आणि नारायणपूर दत्त महाराजांचं नारायणपूर प्रसिद्ध आहे. छान अशी ट्रिप करू. तुम्हाला पुण्यात असल्यानंतर पुण्यात एखादी छोटी वन डे ट्रिप करायची कोणाला इच्छा असेल तर अशी ट्रिप करू शकता तुम्ही छान मध्ये. ठीक आहे, चला कंटिन्यू करू आपण. किती मस्त आम्ही जे आहे ट्रॅफिक नाही आणि नजारा किती छान आहे. डोंगर दर्या डोंगर एवढा ब्रिज. याच ब्रिजबद्दल मी आता सुंदरचा ब्रिज आहे. समोर डोंगर हिरवीगार. पावसात खूप नजारा छान दिसतो. तर एक चांगला ब्रिज आहे म्हणून मला मध्ये कॅमेरे बी लावलेले आहेत. इथं स्पीड लिमिट जवळजवळ 80चा आहे. आपला टनलमध्ये बी स्पीड 80च्या वर नाही पाहिजे ते कधी बी लक्षात ठेवा. आणि हा नवीन कात्रज बायपास बोगदा म्हणू शकतो. जुना आहे तो तिकडे सिटीमध्ये जातो आणि हा नवीन आहे डायरेक्ट आपल्याला बेंगलोर हायवेला कोल्हापूर सातारा इचलकरंजी सांगली त्या लोकांसाठी हे म्हणजे मुंबईवरून येणाऱ्या लोकांसाठी हे खूप चांगला आहे. 1458 म्हणजे जवळजवळ 1.5 किलोमीटरचा टनल आहे. हा छान टनल आहे. टनलमधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला नजाराच वेगळा पाहायला भेटतो. हिरवळ चोहीकडे असे गाणं आहे बघा. कसा हिरवळ आहे ना, मस्त छान. आपल्या गाडीला तर भूक लागली लालपुरीला. CNG कमी दाखवतोय. पेट्रोल आहे नो इश्यू. पेट्रोलवर आपण लांब जाऊ शकतो. आणि बघा कसं हिरवळगार डोंगर दर्या. इथून आपल्याला 2-3 पॉईंट चांगले आहेत. पुरंदर किल्ला एक आहे, राजगड किल्ला एक आहे, सिंहगड किल्ला एक आहे, त्यानंतर केतकाळी बालाजी, त्यानंतर नारायणपूर दत्त एकमुखी दत्त प्रसिद्ध. आणि पाहिलं झालं तर जेजुरीचा खंडोबा अखंड महाराष्ट्राचं ग्रामदैवत कुलदैवत म्हणू शकतो आपण खंडोबा. तर सेंट्रल आहे जवळ हिरवीगार कशी डोंगर झाली आहेत छान. वा मुंबई पुणे हायवे, मुंबई बँगलोर हायवे. आपण पुणे कोल्हापूर हायवे म्हणू शकतो त्याला. तर त्या रोडवर आहे लालपरी बघा. मस्त पार्किंग. नाश्ता केला, आपलं जेवण झालं आहे आत्ता मस्त. आणि सुंदर असं मंदिर आहे पाहण्यासाठी. खूप छान आहे. म्हटलं एक तिथं बी आपण जाऊन यावं. त्यासाठी थांबलो आहे आपण आता.
हायवे कसा मेगा हायवे, एक्सप्रेस हायवे हा, 4 लेनचा हायवे, मोठा हायवे. खूपच छान असं मंदिर आहे. प्रत्येकाने जर कोणाला जर इकडे यायचा वेळ भेटला तर या मंदिराला अवश्य भेट द्या तुम्ही. मंदिर आहे त्याला आपण आतमधून बघू त्याचं काय कसं. सुंदर असं मंदिर आहे बघा. वा छान. सत्संग हॉल, भोजन हॉल मंदिर के पीछे. वाह सुंदर मंदिर आहे हा. आणि हाच मुंबई बँगलोर NH4 हायवे, नॅशनल हायवे. सुंदर वाह. सुंदर असं महावीरांचं मंदिर आहे. स्वच्छ, साफ, सुंदर. अशा नवीन जागी जायला खूपच फरक चालू आहे. यांनी बघा टी व्हीमध्ये बऱ्याच ठिकाणी. तर अरे वा, जय शिवशंकर, शंभो शंकरा. शंकराची खूप सुंदर अशी कुंड दिसते आपल्याला. सुंदर मनमोहक मंदिर, अवश्य भेट द्या जाताना कोणाला वेळ भेटला तर. छान असं मंदिर आहे. श्रीकृष्ण खूप छान मंदिर. चला या. चला बराच वेळ थांबायला थांबला थोडंसं, नाश्ता वगैरे झाला. आता जाऊ चिरकुट बालाजी पासून. चिरकुट बालाजी मंदिर, केतकावडी बालाजी मंदिर. तिथं आता विजिट द्यायला आलो आपण. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण बाहेरचं शूटिंग काढू शकतो. हे बघा, हेच ते प्रसिद्ध मंदिर, त्या मंदिराचा कळस. आणि आता रिनोव्हेट केलं आहे तसं मस्त असं छान मंदिर. तर ठीक आहे, छानच आहे मंदिर. चला हां हां ठीक आहे. पाणी चला. हा इथं का इथं पाणी असतं ना, आता पाणी नाही आहे सध्या. येऊ इथं छोटे छोटे धबधबे भेटतील इथं पाहायला आपल्याला. नारायणपूरचा घाट आहे. सुंदर असं दर्शन, हिरवगाळ, प्रसन्न असं वाटतं. श्रावण महिना सगळ्यात महिन्यामध्ये पवित्र आणि सुंदर असतो. छान पाऊस पडतो आणि सगळीकडे हिरवीगार झाडी तयार होतात, डोंगर सगळे हिरवे होतात. तर फिरण्याचा मोसम आहे खरंच. श्रावण महिना म्हणजे फिरण्याचा मोसम. छोटा रोड आहे का नाही, सिंगल रोड आहे हा. पण ह्याच्यापेक्षा खतरनाक रोड भीमाशंकरचा आहे हा. तरी छान आहे. सेफ्टी वॉल आत्ता केली आहे हल्ली, पूर्वी सेफ्टी वॉल नव्हती. लेफ्ट साइड वेच. बापरे किती चांगली गर्दी इथं.